Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. सत्याचा साक्षीदार म्हणून नेहमी भूमिका घेत आलेले हॅलो बुलढाणा, सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन असत्याचे भ्रष्टांची पोलखोल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हॅलो बुलढाणाची लोकप्रियता वाढली आहे. तत्पूर्वी शिक्षकांच्या दिव्यांग बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात वृत्त प्रसारित झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र घेतलेल्या शिक्षकांची यादी हॅलो बुलढाणाच्या हाती आली तरी शिक्षण विभाग तत्पर कारवाई करण्यासाठी अद्यापही उदासीन दिसून येत आहे. विशेष म्हणजे 7 डिसेंबर 2023 ला झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत 532 अधिक 23 555 मध्ये असलेल्या दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकरण यांच्याकडून 1 वर्षाची पडताळणी करणे बंधनकारक आहे. परंतु असे असताना 1 वर्ष 4 महिने 15 दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांनी पडताळणी प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले नाही. शिवाय प्रशासनानेही संबंधितांना कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे बोगसगिरीचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधितांची पदोन्नती रद्द करण्यात यावी व त्यांच्या विरुद्ध शासन निर्णयानुसार शासनाची फसवणूक व दिशाभूल केल्यामुळे फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात फायदे लाटण्यासाठी दिव्यांग अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र जोडून शिक्षण विभागासह शासनाची फसवेगिरी करणाऱ्या बोगस शिक्षकांच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांचे शारीरिक दिव्यांगत्व तपासण्याची गरज आहे. ही तपासणी झाल्यास बहुसंख्य शिक्षकांचे पितळ उघडे पडणार आहे. बदली प्रक्रियेत संवर्ग 1 मध्ये दिव्यांग अस्थिव्यंग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक अशा शिक्षकांचा समावेश होतो. शासन आदेशात या संवर्गातील शिक्षकांना बदली सवलत मिळते. त्यांच्या सोयीनुसार बदल्यांमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनेक शिक्षकांनी यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्रे दिलेली आहेत. तर अनेक शिक्षकांनी आपले पाल्य अपंग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला सादर करून संवर्ग 1 चा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शिक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याने प्रमाणपत्राऐवजी गुरुजी स्वतः अपंग आहे किंवा त्यांचे पाल्य अपंग आहेत याची शारीरिक फेर तपासणी ऑन कॅमेरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. जे हॉस्पिटलच्या अहवालानुसार सदर प्रमाणपत्रांची फेर तपासणी व्हावी ही मागणी असून तसे झाल्यास नक्कीच पारदर्शक पद्धतीने बदली प्रक्रिया राबवल्या जातील असे प्रामाणिक शिक्षकांचे म्हणणे आहे. बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून जिल्ह्यातील काही शिक्षकांनी सोयीचे ठिकाण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या समितीने अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे त्या समितीचा कार्यक्षेत्रात कुठलाही संबंध दिसून येत नाही. जिल्ह्यातील वास्तव्याचे खोटे पुरावे देऊन प्रमाणपत्र मिळवले आहे. बदलीमधून सूट मिळवण्यासाठी अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर, दुर्धर आजार, पक्षघात, घटस्फोटित, परितक्त्या अशी खोटी प्रमाणपत्रे काही शिक्षकांनी मिळवली आहेत. यामुळे खऱ्या अपंग व सर्वसामान्य शिक्षकांवर अन्याय होत आहे. दरम्यान बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटणारे संबंधित अधिकारी कोण आहेत याचा देखील वरिष्ठांनी शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.